अय्या सोहम, मी जरा लपायला म्हणून आलो इकडे. काय? का? हा, ते घरी प्ले स्टेशन मागवलंय ना. मग घरी प्ले स्टेशन मागवलंय. मी नसलो की आईला कॅश देऊन डिलिव्हरी घ्यावीच लागेल ना. सोहम कुलकर्णी. हो. 10,000 रुपये आणि फास्ट डिलिव्हरीचे 450 रुपये. कोण आहे हो? हे सोहमचं काहीतरी पार्सल आलंय. 10,000 रुपयाचं पार्सल मागवलंय त्याने. 10,000? कमाल आहे सोहमची. हो, आणि फास्ट डिलिव्हरीचे 450 एक्स्ट्रा. वा. आणि हे सगळं मागवून सोहम गायब आहे. तो ना नाहीये घरात, तुम्ही नंतर या. अहो, मग एवढी एक्सप्रेस डिलिव्हरी कशाला मागवली मॅडम? आता हे परत नाही जाणार पार्सल. तेच तर मी म्हणते, इतकी काय घाई होते? तुम्ही कार्ड ऍक्सेप्ट करता का? हो. अहो अहो नको, मी सांगितलंय ना सोहमला, त्याने कमवल्याशिवाय त्याला या घरातनं पैसे नाही मिळणार. तर त्याला नाही मिळणार, आणि त्याच्या या अशा छानशा ओळखीसाठी तर नक्की नाही मिळणार. नाही, पण पार्सल दारात नाही. ओके, शुभ्रा त्याला फोन लाव. त्याला सांग पार्सल आलंय, काय करायचं म्हणून. एक मिनिट. सर, तुम्ही शेफ अभिजित राजे ना? हो. तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का दादा? नाही, नको. चला, तुमचं बिल तुम्हाला मिळवून देतो मी. अहो, चला. इथे सोय तू सोहम. हा, तर हेच आहेत सोहम कुलकर्णी, आणि त्यांनीच हे महागाचं पार्सल मागवलंय. आणि त्या ज्या मागे उभ्या आहेत ना, ती त्यांची खूप जवळची, खूप चांगली मैत्रीण आहे. हो ना आई? ते दोघं मिळून तुम्हाला पैसे देतील. तुम्ही कराल ना मॅनेज? आय एम शुअर करालच. सर, आई, आपण निघूया. हो. थँक्यू. ए सोहम, मी कुठून देणार एवढे पैसे? तुझ्याकडे पैसे नाही तर एवढ्या महाग गोष्टी मागवतोस कशाला? अगं, पण मी म्हटलं ना तुला, मी देईन म्हणून परत. तू कुठून देणारस पैसे? तुला अजून नोकरी कुठे लागली? ठीक आहे ना, नोकरी लागेल. आणि आता हा आलाय, तो परत कसा पाठवणार याला? दे ना पैसे. मी कुठे देऊ? माझ्याकडे नाही आता एवढे पैसे. असावरी ताई, आता मी देते पैसे, पण नंतर जर सोहमने दिले नाहीत ना, तर तुझी जबाबदारी. तुझ्याकडून घेणार मी पैसे. घे रे. हा व्यवहार तुझ्या आणि सोहम मधला आहे ना, त्यामुळे तो तुम्हीच बघून घ्या. अगं, मी म्हटलं ना तुला, मी देतोय पैसे, देईन मी. दे रे. बघ, तेच मी म्हणत होते, तो कन्फर्म पैसे देणार तुला. चला सावरी. बापरे, नाक बघ किती लाल झालंय तुझं. खरंच मला काही सुचत नाहीये. का? आयुष्यात पहिल्यांदाच ना बबड्याला कुठल्या तरी गोष्टीसाठी नाही म्हटलंय मी. पाहिलं ना कसा बोलला. किती वाईट वाटलं असेल हो त्याला. त्याला की तुला? मला ना खरं तर कळतच नाही, म्हणजे मी जे करते ते बरोबर आहे का चूक आहे. आज ते प्रज्ञाकडनं पैसे घेतले सोहमनी. असेच तो लोकांकडनं पैसे घेत राहिला ना तर डोक्यावरती कर्ज करून ठेवेल, आणखीन बिघडत जाईल, आपल्यापासून तुटेल.
आत्ता निदान आपल्या समोर तरी येऊ, घरात आहे. जो काय त्रास होतोय तो आपल्याला होतोय. उद्या बाहेर जाऊन जर असावरी, तू जरा वेगळ्या ट्रॅकवर विचार करतेस असं नाही वाटत तुला? हा, म्हणजे बघा, आपण जर त्याला पैसे दिले नाही, ते पैसे कमवायचा तो विचार करू शकतो. असा विचार करून बघ ना. आणि थोडं कठोर तर व्हावं लागतं मुलाला शिस्त लावायची. आणि आज प्रज्ञाने पैसे दिले, रोज रोज थोडे देणार आहे. त्याला स्वतःला हातपाय हलवाच लागतील. उद्या पैसे मागायला प्रज्ञा दारात येईल. तू सोहमची आई आहेस म्हणून त्याच्या प्रत्येक चुकीसाठी तू जबाबदार नाहीयेस. बरं, मला एक सांग, प्रज्ञाकडे तू पैसे मागितलेस का? नाही. प्रज्ञाने तुला विचारून सोहमला पैसे दिले का? हेही नाही. मग हे पैसे परत करण्याची जबाबदारी सोहमची आहे. हो, पण आणि त्याहीपेक्षा तर एकदा निर्णय घेतलायस ना तू, मग त्याच्याशी ठाम राहा. काय झालंय असावरी, तू न त्याला आजपर्यंत सतत सतत प्रोटेक्ट करत आली. एकदा त्याची ठेच त्याला लागू दे ना. दुखू दे, धडपडू दे, पडून पुन्हा सावरू दे. मग त्याला कळेल आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलंय ते. आणि समजा होणार नाहीच, पण समजा काही झालंच तर आता तू एकटी नाहीयेस असावरी. मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, हे पैसे म्हणजे तुझी परीक्षा आहे असं समज. आणि अशा अजून खूप परीक्षा द्यायच्या आहेत तुला. पण या सगळ्यातून आपल्या बबड्याचं भलंच होणार आहे. हे बघ, तू परीक्षा नीट दिलीस, बबड्या पास होणार आहे. म्हणजे काय, रिझल्ट चांगलाच लागणार आहे. अहो काय चाललंय सकाळी सकाळी? गुड मॉर्निंग. सोमसाठी डोसे बनवतोय. अहो, तुम्ही कशाला करायला घेतलं? कारण मी शेफ आहे आणि मला माझ्या मुलाला आज खुश करायचंय. अरे काल त्यांनी तो कुठल्या हॉटेलमधून डोसा मागवला, तो येईपर्यंत थंड झाला, मऊ झाला. अरे ह्याला म्हणतात डोसा. हा, बाहेरून क्रिस्प, आतून मऊ. तर तोंडात टाकला ना की असं विरघळेल. म्हणजे तुला सांगू, ढग ढग खाल्ल्याचा फील येईल बघ. तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय, डोसा खावासं वाटतंय. कशी ग तू, मुलाच्या डोश्यावर डोळा? अहो काहीतरीच काय बोलताय. पण तरी खरं बोलताय काय, मला खाऊन बघायचा आहे तो डोसा. तू खायचा नाहीस, मी तुला भरवणार. खूप मस्त झालाय, एकदम खुसखुशीत झालाय. मज्जा आहे आमच्या बबड्याची. तुम्ही मला म्हणता मी त्याचे लाड करते म्हणून, आणि तुम्ही काय कमी लाड करताय का? मी तुझ्यासारख्या अवास्तव लाड करणार नाही. पण आणि काय माहिती का, तू लहानपणापासून त्याचा लाड करतेस ना. मी त्याच्या आयुष्यात आत्ता आलोय. माझा लाड करण्याचा खूप कोटा शिल्लक आहे. तुला खरं सांग, शुभ्रा कशी तुझी मैत्रीण झाली तसं मला सोहमचा मित्र म्हणायचंय. त्याच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. बाईकवर बसायचंय त्याच्याबरोबर, त्याच्या खांद्यावर हात टाकून, सेम टी शर्ट सेम गॉगल घालून. ते असतात ना, माय डॅडी माय सन, तसं. मजा येईल ना. अरे यार, गंगा यमुना व्हायला लागल्या लगेच. कशी ग तू? अहो तुम्ही आता जे काही म्हणताय ना, तसं तुमचं आणि सोहमचं नातं खरंच होईल का हो कधीतरी? होईल, होईलच. काय शंका का आली तुला? अरे यार, तू उगीच विचार करत बसलो ना. मला सांग, डोसा कसा झालाय? मस्त कुरुम कुरुम झाला. काय झालंय? कुरुम कुरुम. अरे डोसा कसा झाला, तू कुरुम कुरुम काय सांगतेस?
सोहम, सोसायटीच्या ग्रुपवर मेसेज आलाय, एक कार्टून टाकलंय आणि खालती असं लिहिलंय की 10,000 मुलगा विकणे आहे. मग मी काय करू? काय करू म्हणजे? अरे प्रज्ञाने पाठवलाय तो मेसेज, तू नाही वाचलास? काल नाही का तिच्याकडनं तुझ्या गेमसाठी 10,000 रुपये घेतलेस तू. टोमणा मारलाय तिने. जा आणि तिचे पैसे देऊन ये आता तरी. बघू ग. हे बघ, नॉर्मल जोक केला असेल, तुला कळला नसेल. आणि माझं नाव लिहिलंय का तिकडे? नाही ना? उगाच कशाला नको ते विचार करतेस तू. आणि काय ना, काल आपल्या घरच्यांपेक्षा तीच कामाला आली. का रे, पैसे दिले म्हणून का? सोहम, ते 10,000च्या थुकरट गेमसाठी ही अशी लाचारी पत्करणं तुला पटतंय ना रे? अरे पैसे नव्हते तर नाही मागवायचं ना गेम. तुला रोज रोज तेच तेच बोलून काय आनंद मिळतो माहित नाही मला. आणि आई, तू काय त्या फोनमध्ये बघत बसलीयस? दे ना खायला काहीतरी, भूक लागलीये मला. नाश्ता दे लवकर. गरम गरम डोसा आहे. हे काय? अरे सोम, तुझ्यासाठी खास मी कुर्रुम कुर्रुम डोसा केलाय. परत डोसा? मी कालच डोसा खाल्ला, माहित नाही तुम्हाला? अरे माहिती आहे रे बाबा, पण तो डोसा खाताना तुला मजा आली नसेल. तो काय घरी येईपर्यंत असं थंड झाला असेल, मऊ झाला असेल. अरे हा डोसा खाऊन बघ. माझ्या लाईफमध्ये मी एक गोष्ट सलग 2 दिवस नाही खाल्ली आहे. रेकॉर्ड आहे माझा. नकोय मला. ए बबड्या, त्यांनी किती हौसेने केलाय. खरंच खूप छान झालाय, खा ना. मान्य आहे रे मला, तू एकदा खाल्लेला पदार्थ दुसऱ्या दिवशी खात नाहीस, पण तुझ्या बापाने खास तुझ्यासाठी बनवलाय. खाऊन तर बघ. अरे मला खात्री आहे तू सगळे संपवून टाकशील. हो, हॅलो मिस्टर अभिजित राजे. तुम्हाला एकदा नाही म्हटलं कळत नाही? बास कर यार सोहम, काय नाटकं चालवलीस रे तू? सिरियसली, एक पदार्थ मी 2 दिवस खात नाही. कधीपासून? तुला मेमरी लॉस वगैरे झालाय का? कॉलेजमध्ये तर रोज माझ्या बरोबर समोसे खात होतास, तेव्हा हा रूल नव्हता का? सगळ्यांना त्रास द्यायचा असंच ठरलंय का तुझं? सर प्लीज. आई रोज झोपताना टेन्शन मध्ये बसलेला असतात. सकाळी उठल्यावर सोहमसाठी ब्रेकफास्ट काय करू, त्याला आवडेल का, नाही आवडणार का, तो खाईल का, त्याचं पोट भरेल का? ठीक आहे, समजू शकते मी, तुला पोहे उपमा याचा कंटाळ येतो कधीतरी. पण काल तुला आवडतं म्हणून आईनी काहीतरी वेगळं ट्राय केलं. पॅनकेक्स केले तुझ्यासाठी, गरम गरम वाटले तर ते खायला तयार नव्हतास तू. पण तो थंडगार मागवलेला डोसा तो चवीने खाल्लास रे. बरं, तुला डोसा आवडतो असं वाटून सरांनी आज छान खुसखुशीत तुझ्यासाठी डोसे बनवले, तर तुला आज तेही खायचे नाहीयेत. म्हणजे बेसिकली काय, घरच्यांना त्रास देणं हे ठरवून टाकलेस का तू? बाहेरच्या जगाशी फार छान वागतोस रे, प्रेमाने वागतोस. ते तुझ्याशी कसेही वागले तरी तुला चालतं. ती प्रज्ञा, तिचे 10,000 वारले असं ओरडून सांगते सोसायटीवर सगळ्यांना, त्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल ना? आणि ते सर आणि आई तुझ्यासाठी एफर्ट्स घेतायत, तुझ्या खाण्याचा विचार करून सतत झटतायत, तर तुला त्याच्याशी घेणं देणंच नाहीये. हा ठीक आहे, एक काम करा, माझ्यासाठी काही स्पेशल करू नका तुम्ही. मी बाहेरून पार्सल मागवेन. हा, प्रज्ञा आज पण पैसे देणारे वाटतं तुला. ते माझं मी बघून घेईन. तुम्ही दोघांनी आईला सांगितलं ना मला पैसे नाही द्यायचे, मग झालं. सोहम, मला कुणी काही सांगितलं नाही. तुला पैसे न देण्याचा निर्णय सर्वस्वी माझा आहे. आणि हे बघ, घरात असं सोन्यासारखं अन्न केलं असताना बाहेरून काहीतरी आणायला तुला पैसे नक्कीच मिळणार नाही. ठीक आहे, नकोय मला बाहेरचं, पण मला हा डोसा सुद्धा नकोय. एक काम कर, तू माझ्यासाठी काहीतरी चांगलं बनव. मला थालीपीठ बनवून दे खायला. ऑलराईट, थालीपीठ आत्ता बनवतो. अहो अहो थांबा बबड्या, नको रे हट्टीपणा करूस. किती प्रेमाने केलाय त्यांनी, किती छान झालाय, खा ना. हे बघ, तुला जे हवं ना मी उद्या तुला करून देते, थालीपीठही करून देते. पण आज माझ्यासाठी जे घरात केलं ते खा ना बाळा. किती बदलली आहेस गाई तू. तू मला सांगतेस हे? अच्छा, तुझा इगो. ठीक आहे, तुला इगो आहे ना, तर मला सुद्धा इगो आहे. नाही खाणार मी हे. आणि नको देऊस तू मला पैसे. त्या प्रज्ञाकडनं सुद्धा पैसे नाही मागणार आहे मी करीन माझं मॅनेज. कसं करतो, काय करतो हे तुम्ही आता बघत राहा. पण आता यापुढे या घरात जेवणार नाही मी. आणि हो, मी
उपाशी पण नाही राहणार आहे. मी माझं मी मॅनेज करीन. आता कळेल तुम्हाला मी काय करू शकतो ते. तिच्या पर्समध्ये काजळ सुद्धा नाही. आई, आई, काय रे बबड्या? या घरात मला मनासारखं खायला मिळत नाही ठीक आहे, पण निदान मला काजळ तरी मिळेल का? हो अरे का नाही मिळणार? काय झालंय? डोळे जळजळतात का तुझे? अरे असं काय करतोस बबड्या? मी तुला नेहमी सांगत असते सारखं त्या फोनकडे नको बघत बसूस, गेम नको खेळत बसूस, मग डोळे जळजळणार नाही तर काय होणार रे तुझी बाळा? बडबड झाली. आता काजळ देशील मला? अरे अंजन घालू का डोळ्यात? अंजन घातलं ना तर एकदम शांत वाटतं बघ. नाही, मला काजळच हवंय. अरे हो थांब थांब मी बघते. बबड्या हे घे, हे घे. काजळ सापडलं. तरी तुझ्या डोळ्यात अंजन घालून देऊ का मी? ऐक ना मी काय म्हणते, अंजन घातलं ना की थंड. मला पैसे देणार नाहीत का? कसे देत नाही ते बघतोच मी. आज अख्ख्या सोसायटी समोर भीक मागून तुमची लाज घालवतो की नाही ते बघा. त्या अभिजित आणि शुभ्राचं ऐकून तू सुद्धा चुकीचा वागतेस आई माझ्याशी. आज नाही तुला रडवलं ना तर बघा